चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनात स्वागत आहे। आता 2च दिवस राहिले आहेत दिवाळी सुरू होण्यासाठी। तर येत्या 9 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार आहे। पहिला दिवस वसुबारस आणि रमा एकादशी एका दिवशीच आलेली आहे। त्याचा पण मी तुम्हाला पूजा मांडणी आणि त्याचं महत्त्वाचं सांगितलेलं आहे। व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता जाऊन। आणि त्याचबरोबर 10 नोव्हेंबरला आलेली आहे ती म्हणजे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी। कोणी कोणी धनतेरस कोणी धनत्रयोदशी म्हणतं। त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी आपण कशाची पूजा करायला हवी, काय घ्यायला हवं, कुठल्या वस्तू आणायला हव्यात, शुभ वस्तू। सोनं चांदी तर प्रत्येकजण खरेदी करतं, पण त्याचबरोबरच लक्ष्मीकारक काही वस्तू आहेत जे आपल्या प्रत्येकाच्या आवाक्यात आहेत, आपल्या बजेटमध्ये आहेत, त्या प्रत्येकाला घेता येतील अशा आहेत। अशा लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहेत। त्याबद्दल पण माझा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन। तर या धनतेरसला आपण धनाची तर खरेदी करतोच, लक्ष्मीकारक वस्तू तर घरी आणतोच, पण ह्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची पण सेवा करायची आहे। ती एक सेवाच म्हणायला हवी किंवा ती एक पूजा म्हणायला हवी। तर ती करायची ती म्हणजे यमदीपदान। तर हे यमदीपदान आपण जसं सकाळी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवतेची म्हणजे आरोग्याची देवता आहे, जिची आपल्याला पूजा मांडणी करून धनत्रयोदशीला पूजा मांडणी करायची आहे आणि तिच्याकडे प्रार्थना करायची आहे धन्वंतरी देवतेला की आम्हाला प्रत्येक घरातल्या व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभू दे, दीर्घायुष्य लाभू दे, कुठलाही आजार वगैरे असा कुठल्याही प्रकारचा आम्हाला घरामध्ये दवाखाना वगैरे काही असेल ते लागू नये आणि एक छान सुदृढ असं आयुष्य आम्हाला मिळावं यासाठी आपण धन्वंतरी देवतेला प्रार्थना करत असतो। पण त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपण धनत्रयोदशीला ही सेवा जी आहे धन्वंतरी देवतेची पूजा मांडणी ते पण संध्याकाळीच करतो, कोणी सकाळी करतं, पण संध्याकाळी केलेली अतिउत्तम असते। पण त्याचबरोबर ही तर पूजा करायचीच आहे, पण त्याचबरोबर अजून एक सेवा करते म्हणजे यमदीपदान। यमदीपदान खूप दादांना सेवेकरता आहेत, दादांना माहिती असेल की यमदीपदान काय आहे, सगळ्यांना माहिती असेल, पण जे काही नवीन आहेत ताई दादा त्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। तर यमदीपदान म्हणजे यमदीपदान कसा करावा, त्याचं महत्त्व काय, कशासाठी करायला हवं आणि जो दीपदान जे दीपदान करायचे ते कोणत्या प्रकारचं असावं, ते मातीच्या पंतीचं करायचं आहे की कणकेचं करायचं आहे, त्याच्यामध्ये तेल कोणतं वापरायचं आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आणि त्याच्या मागे कथा काय आहे, यमदीपदानाच्या मागे ते धनत्रयोदशीला का करायचं असतं आणि ते कधी करायचं, त्या दिवशी आपल्याला त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल। त्यामुळे नक्की व्हिडिओ तुम्ही जे कोणी चॅनलवरती नवीन असतील ते नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत चला, जेणेकरून माझे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला सर्वात आधी भेटेल। जे नोटिफिकेशन आहे नावाच्या चॅनलच्या बाजूला तुम्हाला डाव्यातून दिसेल नोटिफिकेशन बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटतील। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की धनत्रयोदशीला यमदीपदान कसं करायचं, त्याचं महत्त्व काय। तर यमदीपदान तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की काही म्हणजे कुटुंबामध्ये आपण किंवा कोणाच्या कुटुंबामध्ये अपमृत्यू होतो। अपमृत्यू होणे म्हणजे काय, अचानक मृत्यू येणे किंवा अचानक एखाद्या व्यक्तीने आपण म्हणतो की ती व्यक्ती काल होती आज नाहीये, आज सकाळीच तिला बघितलं ना, संध्याकाळी तिचा ऍक्सिडेंट झाला, ती आता नाहीये, किंवा एखाद्या व्यक्तीने गळफास घेतली, कोणी जाळून घेतलं, कोणी विहिरीमध्ये उडी घातली, किंवा काही गोष्टींनी किंवा अटॅकच आला अचानक प्रकारे। नैसर्गिक मृत्यू जो म्हणतो आपण, जे म्हातारपण झाल्यावरती येणारा मृत्यू ते नैसर्गिक मृत्यू। पण अपमृत्यू म्हणजे काय, 50च्या आत ज्याची आपल्याला कल्पना पण नसते की ही व्यक्ती आज आहे उद्या नाही आहे, किंवा ह्या व्यक्तीचं एकदम अरे ह्या व्यक्तीचं असं अचानक कसं काय गेले ही व्यक्ती असं आपण म्हणतो, त्याला अपमृत्यू म्हणतात, म्हणजे अचानक आलेला मृत्यू। मग त्याच्यामध्ये गळफास घेणे असेल, आत्महत्या करणे असेल, जाळून घेणे असेल, किंवा ऍक्सिडेंट झाला अचानकपणे, अटॅक आला, घसरून पडलं, डोक्याला मार लागला, अचानकपणे गेले, अशा भरपूर प्रकारे अपमृत्यू येत असतात। प्रत्येक म्हणजे कोणाकोणाच्या कुटुंबामध्ये ह्या गोष्टी घडतात, ज्या घडू नये पण घडतात, ह्या गोष्टी होतात, तर हे अपमृत्यू ह्याला म्हणतात। तर हा अपमृत्यू टाळण्यासाठी आपल्याला यमदीपदान करायचं असतो धनतेरसला म्हणजे धनत्रयोदशीला संध्याकाळी आपल्याला यमदीपदान करायचं आहे। तर यामागे एक कथा पण आहे, तुम्हाला ती एक सांगते मी थोडक्यात की यमदीपदान का करायचं आहे, याच्यामागे कथा काय आहे। तुम्हाला तर हे कळालं असेल की अपमृत्यू टाळण्यासाठी आणि आपल्याला घरातील कुठल्याही व्यक्तीचा अपमृत्यू होऊ नये आणि प्रत्येकाला दीर्घायुष्य लाभावं, कुठल्याही प्रकारचं अचानकपणे मृत्यू येऊ नये। नैसर्गिक मृत्यू तर हे प्रत्येकाला येणारच आहे, पण त्याचबरोबर अपमृत्यू होऊ नये, अचानक मृत्यू होऊ नये असं आपल्याला यमाला प्रार्थना करायची आहे आणि यमदेवतेला आपल्याला दीपदान करायचं आहे। त्यामागे एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते। तर कथा ही अशी आहे की एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला, काय रे, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत, पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की
ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले, तुम्हालाही दुःख झाले. थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले, आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो. धर्मराज म्हणाले, सांग बरं. दूत म्हणाले, महाराज, पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले. एवढं दुःख होण्याचं कारण, महाराज, या राजकुमाराचा विवाह 4 दिवसांपूर्वीच झाला होता. सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंद होता, पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राणहरण करण्याची वेळ आमच्यावर आली. नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले. तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले. हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले. त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. तोच दूत जो होता तो पुढे म्हणाला, महाराज, कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असं काहीतरी करा. असं दूतांनी यमराजाला विनंती केली. तेव्हा यमराज म्हणाले, विचार करून यमराज म्हणाले, ठीक आहे, जे लोक या त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे 5 दिवस दीपोत्सव साजरा करतील, त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही. तेव्हापासून ही कथा पडली आहे असे मानतात. आता तुम्हाला कळाले असेल की कथा काय आहे. यमदीपदानाच्या मागे अतिशय छोटी आणि अतिशय ही छान अशी म्हणजे तुम्हाला कथा कळाली असेल आणि त्याच्या मागे धार्मिक एक कारण आहे. त्याच्यामुळेच हे यमदीपदान पूर्वीपासून ही गोष्ट चालत आलेली आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही सुद्धा करतो यमदीपदान धनत्रयोदशीला. तुम्ही सुद्धा नसेल आजपर्यंत केलं तर या वर्षीपासून, या धनत्रयोदशीपासून हे यमदीपदान करायला विसरू नका. तुम्हाला काय करायचं, यमदीपदान. तर आता आपल्याला यमाला म्हणजे यमदेवतेला दीपदान करायचं आहे. ते कधी करायचं, तर आपल्याला संध्याकाळी ज्यावेळेस आपल्या धनत्रयोदशीची पूजा मांडणी आहे, पूजा आहे धनदेवताची, धनाची, ती सगळी पूजा झाली की संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी ज्यावेळेस आपल्या घरातील व्यक्ती सगळे घरात येऊन जातील त्यावेळेस आपल्याला संध्याकाळी एक कणकेचा दिवा, मोठा दिवा करायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही, फक्त हळद घालायची आहे. हळद घालून तो कणकेचा दिवा बनवायचा आहे. हळदच का घालायची, कारण की हळद ही पवित्र असते आणि हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची एक ताकद असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, त्या कणकेमध्ये आपल्याला पाणी आणि हळद टाकून तो घट्ट मळून घ्यायचा आहे आणि त्याचा दिवा तयार करायचा आहे. मोठा दिवा तयार करा, छोटा करू नका, थोडासा मीडियम साईज मोठा करा. कोणाकोणाकडे अशी प्रथा आहे की 4 तोंडी म्हणजे दिव्याला 4 वाती लावून, 4 तोंड करून 4 तोंड्याचा जो दिवा असतो त्याच्यावरती वाती लावून 4 वाती लावून तो दीप दान करतात. काही ठिकाणी एकच दिवा म्हणजे दिव्याला एकच कणकेच्या दिव्याला एकच तोंड करून तिथे फक्त एकच वात, 2 वातीची 1 वात करून तिथे दिवा लावला जातो. आणि काही ज्यांच्याकडे जशी प्रथा आहे तशी तुम्ही दीपदान करा. पण आपल्या केंद्रामार्फत सांगितलं जातं की कणकेचा जो दिवा आहे त्याला 1 तोंड करायचं आणि तो लावायचा कुठे, आपला जो प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या बाहेर ज्या साईडला तुमची दक्षिण दिशा येत असेल, तुम्ही ती आधी बघून घ्या की तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशा कोणत्या बाजूला आहे, त्या दिशेला त्या दिव्याचं तुम्हाला तोंड करायचं आहे, वातीचं तोंड करायचं आहे आणि त्या दिशेलाच तुम्हाला तोंड करून तो दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा तिळाचं तेल उपलब्ध होतं. प्रत्येक किराणा दुकानामध्ये तिळाचं तेलच वापरायचं आहे. नाहीच भेटलं, शक्य नाही झालं, तुम्ही साधं तेल पण वापरू शकता, पण तिळाचं तेल अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे कणकेचा दिवा, हळद टाकून केलेला कणकेचा दिवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल आणि 2 वातीची 1 वात करून दक्षिण दिशेला वात होईल असा दिवा तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे. आणि त्या दिवा डायरेक्ट तसा ठेवायचा नाही खाली, तर त्याला आसन द्यायचं आहे. तुमच्याकडे एक प्लेट असेल जी तुम्ही दान करू शकत असाल, तुम्ही ती प्लेट ठेवू शकता किंवा तुम्ही खपट असेल, पुठ्ठा असेल किंवा कागद असेल पेपरचा, त्याच्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. हळद कुंकू टाकायचं आहे. तुम्ही बिड्याचं पान पण घेऊ शकता, त्यावर तांदूळ घेऊ शकता, हळद कुंकू ठेवू शकता आणि त्याच्यावर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. ताई म्हणतात की तुम्ही घरात मध्ये लावू शकतो, गॅलरीत लावू शकतो का किंवा टेरेसवर लावू शकतो का, तर नाही. हा यमदीपदान ज्याच्यातून आपल्या प्रवेशद्वाराच्या म्हणजे प्रवेशद्वारातून जी लक्ष्मी घरात येते, अलक्ष्मी असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल नकारात्मक सकारात्मक ज्या गोष्टी आहे किंवा यमदेवताचे मृत्यू सुद्धा आपला प्रवेशद्वारातूनच येत असतो. त्याच्यामुळे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच यमदीपदान करायचं आहे, घरामध्ये नाही. कुठले दक्षिण दिशा ही प्रवेशद्वाराच्या बाहेर असेल त्या साईडला तोंड करून तो दीप लावायचा आहे. तुम्हाला कळायचं त्यात थोडेसे काळे तीळ टाकले तर अतिउत्तम, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा तर आहेच, पण त्याचबरोबर ती पितृदेवतांची सुद्धा दिशा आहे. त्याच्यामुळे थोडे तीळ टाकून तिळाच्या तेलामध्ये तो दिवा लावायचा आहे. आणि तो दिवा तुम्हाला लावताना सांगितलं की आसन द्यायचं आहे. पेपर, पुठ्ठा, प्लेट काही पण घ्या, त्यामध्ये विड्याचे पान ठेवा 2 आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ
थोडेसे मूठभर तांदूळ ठेवायचे, हळद कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर तो दिवा ठेवायचा आहे आणि ते तिळाच्या जे तेल आहे त्याच्यामध्ये दिव्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्याला म्हणजे तुम्हाला अक्षदा वाहून त्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता कधी लावायचं तुम्हाला सांगितलं संध्याकाळी, जेव्हा सगळे घरातले व्यक्ती घरात येऊन जातील आणि तेल एवढं टाकायचं आहे की तो मध्यरात्री 12च्या नंतरपर्यंत चालू राहील तो दिवा, असं एवढं तुम्हाला तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एवढं भरून थोडंसं टाकता लगेच विझून जाईल तो अर्ध्या तासात, असं नाही. जास्त तेल टाका. एकच दिवस यमदीपदान करायचं आहे आपल्याला. अपमृत्यू टाळण्यासाठी आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य, उत्तम दीर्घायुष्य मिळावं, कधी त्यांचा अपमृत्यू आपल्या घरामध्ये होऊ नये, अचानक मृत्यू कोणाच्याही आपल्या घरातल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नशिबी येऊ नये, यासाठी हा यमदीपदान वर्षातून एकदा करायचा असतो. त्याच्यामुळे तेल भरपूर टाका, कुठेही कंजूसी करू नका, कारण की आपल्याला या गोष्टीमुळे यमाकडे यमदेवतेला प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थनाच यमदेवता स्वीकार करणार आहेत. आणि आपल्याला त्याच्या सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू टाकायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र हात जोडून म्हणायचा आहे. तो कसा म्हणायचा, तो कोणता मंत्र आहे तो सांगते. मृत्यूंना दंड पाशांभ्या कालेन शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियताम मम. परत एकदा सांगते. मृत्यूंना दंड पाशांभ्या काले शामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता मम. असा हा मंत्र आहे. असं तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे. हात जोडून घरातल्या सगळ्यांनी त्याला नमस्कार करायचा आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्ती त्यांनी घरातली प्रत्येक व्यक्तीने त्याला नमस्कार करायचा आहे. आणि अजून एक काही ठिकाणी अशी पद्धत आहे की कणकेचा दिवा केल्यावर त्याच्या साईडला ते 2 मुटके असतात, आपण म्हणतो ते कणकेची नाही का, ते असे उभे असतात. त्याला फक्त पीठ घ्यायचं आणि हातामध्ये असं फक्त उभा मुटक्यासारखं करायचं आणि त्याला सुद्धा हळद कुंकू लावून दिव्यांच्या तुम्ही बाजूला ठेवू शकता. दक्षिण दिशेला तोंड करून दिव्याच्या बाजूला तुम्ही ठेवू शकता. तसं पण तुम्ही दिवा लावू शकता, तसं पण चालेल. तर अशा प्रकारे तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. आणि तो यमदीपदान केल्यावरती संध्याकाळी सगळ्या घरातले व्यक्ती घरामध्ये आल्यानंतर तो दीपदान करायचा, हात आणि जोडून प्रार्थना करायची आहे, हा मंत्र म्हणायचा आहे. आणि हे सगळं केल्यावर परत आपल्याला त्या दिव्याकडे बघायचं नाही आहे. तो दिवा विझला का, चालू आहे, काही बघायचं नाही आहे. दरवाजा लावून घ्यायचा आहे आणि परत सकाळीच तो दिवा म्हणजे दरवाजा उघडून तो दिवा जो आहे तो तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करू शकता तो दिवा. नाहीतर तुम्ही त्यातले जे तांदूळ आहे तांदूळ पक्ष्यांना टाकायचे आहेत आणि तो दिवा आहे ते विड्याचे पान किंवा प्लेट किंवा पुठ्ठा असेल ते तुम्हाला म्हणजे दान करायचे आहे, किंवा तुमच्याकडे निर्मला तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही नदीच्या प्रवाहामध्ये पण तो विसर्जित करू शकता दुसऱ्या दिवशी. पण तो दीप जेव्हा आपण दान केला, लावून दिला, प्रार्थना केली, मंत्र म्हटला की घरात यायचं, परत दार उघडायचं नाही, बघायचं नाही, काही नाही. आणि जास्त वेळ तो तेवत राहील, चालू राहील दिवा, अशा प्रकारे तेल टाकायचं आहे. आता परत एक सांगते, 4 मुखी तुमच्याकडे पद्धत असेल दिवा लावायची यमदीपदानात तर तसं पण लावू शकता. पण आपल्या केंद्राप्रमाणे दिंडोरपणे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला त्याची वात असेल अशा प्रमाणेच तो दिवा लावला जातो. कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा, यमदेवतेची दिशा आहे. आणि यमदेवतेला आपल्याला प्रार्थना, तो मंत्र तर म्हणायचा आहे पण प्रार्थना पण करायची आहे की आमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीला अपमृत्यू कधी येऊ नये, कुठल्याही प्रकारचं अपघाती मृत्यू आमच्या नशिबी येऊ नये कोणाच्याही, आणि आम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम दीर्घायुष्य लाभावं घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, आम्हाला, आमच्या कुटुंबाला, असं प्रार्थना करायची आहे आणि यमदेवतेला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे धनत्रयोदशीला आपल्याला धन खरेदी करा, लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करा, धन्वंतरी देवतेची पूजा मांडणी करा, पूजा करा. तिथं आपलं उत्तम आरोग्य मागायचंच आहे त्या पूजेमध्ये. पण आपल्याला यमदीपदान पण देखील करायचं आहे, संध्याकाळीच करायचं आहे. सगळे घरातले व्यक्ती घरात आल्यावरती तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. तुम्हाला कळालं असेल की आता कणकेचाच दिवा करायचा आहे आपल्याला. कणकेचा दिवा तर कणिक सगळ्यांच्या घरामध्ये असतेच अवेलेबल, त्याच्यामुळे कणकेचाच दिवा करा. आणि हा अजून एक, सकाळी कणिक तिंबलेली आहे त्याचाच थोडंसं घेऊन संध्याकाळी दिवा केला नाही. कणकेचा जो यमदीपदानाचा जो दिवा आहे त्याच्यासाठी सेपरेट कणिक मळा आणि ती तेवढीच, त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या चपातीच्या पिठामध्ये मीठ घालतो, आपल्याला ह्या दिव्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे कणकेमध्ये, त्यामुळे तो सेपरेटच मळायचा. 2 मुटके करायचे आणि एक दक्षिण दिशेला तोंड असेल किंवा 4 मुखी असेल तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याच्यात तुम्हाला आता कथा पण कळाली असेल यमदीपदानाची काय आहे यामागे आणि किती महत्वाचं आहे यमदीपदान करणे. त्याच्यामुळे यमदीपदान प्रत्येकाने धनत्रयोदशीला कराच आणि उत्तम आरोग्य तुम्हाला पण लाभू दे. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू होऊ नये यासाठी नक्कीच स्वामींकडे प्रार्थना करेल. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.